बाबूराव टावरे चांडोली तालुका खेड येथील गट नंबर 126 बाबत 104 प्लॉट धारकांबाबत जो अन्याय झाला आहे त्याबाबत त्या प्लॉट धारकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यासाठी या सर्वांनी मला दिलेली संमती म्हणून या ठिकाणी माझी बाजू मांडत आहे। आज आपण पाहतो गोरगरीब कष्टकरी नोकरवर्ग हे पै जमून कुठेतरी जागा खरेदी करतात आणि शासनाच्या चुकीमुळे त्यांना बेघर होण्याची पाळी येते। ही बाब खूप गंभीर आहे आणि त्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देणार आहे। याबाबत भोगवटा 2 मधून भोगवटा 1 मध्ये रूपांतरण होताना किंवा अकृषक परवानगी करताना तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी स्वतःच्या अधिकारात निर्णय घेतले आणि परवानगी दिली। नंतर त्याच्या नोंदी सर्कल व तलाठी यांनी केल्या आणि त्यानंतर याबाबत तक्रारी झाल्यानंतर आताच्या ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे यांनी असा निर्णय दिला की तत्कालीन तहसीलदारांनी अनाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि नंतर ही जमीन पूर्ण सरकार जमा करण्याचा आदेश केला। या ज्या तहसीलदार आहेत त्या 16/7/2024 रोजी खेडच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आणि अवघ्या 1 महिन्यामध्ये हा निकाल त्यांनी दिला आणि हा निकाल देत असताना जर तत्कालीन तहसीलदारांनी अनाधिकाऱ्याने काही निर्णय घेतले होते तर त्या निर्णयाविरोधात त्यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवून त्यावर कारवाईचे निर्देश घ्यायला पाहिजे होते किंवा त्या सुचित्रा आमले त्यांना प्रतिवादी करायला पाहिजे होतं। जर सरकारनेच अटी शर्तीचा भंग केला आहे, ज्यावेळेस सुचित्रा आमले तहसीलदार होत्या त्यांनी हा निर्णय द्यामुळे कागद हा शासकीय योग्य झाला म्हणून या 104 प्लॉट धारकांनी ती जमीन खरेदी केली, जागा खरेदी केली। त्यामध्ये यांचा काय दोष? त्याच्यात सरकारचा दोष आहे, त्या सरकारच्या प्रतिनिधी आहेत आणि सरकारने जर याच्यात काही करायला पाहिजे तर त्या सुचित्रा आमलेकडून सर्व त्या 124 गुंठे जमिनीची सगळी किंमत वसूल करावी आणि ही जमीन सरकार जमा करण्याचा जो निर्णय घेतला हा राजकीय हेतूने प्रेरित घेतलेला आहे। या ज्योती देवरे जे आहेत त्यांना सरकारने कार्यमुक्त केलेले आहे। अवघ्या 8 महिने त्या इथं राहिलेले आहेत। जर त्यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे तर त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा बेकायदेशीर असं माझं स्पष्ट मत आहे आणि याबाबत मी शासनाला सर्व पत्रव्यवहार केलेला आहे आणि याबाबत माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला शासनाने स्थगिती दिली जावी आणि वरिष्ठ न्यायालयात म्हणजे आता प्रांत साहेबांनी असं सांगितलं की मला निर्णय घ्यायचा अधिकार आहे की नाही ते मी लवकरच सांगेल आणि त्यानुसार जिथं ती सुनावणी होईल ती सुनावणी होण्यापूर्वी पूर्ण स्थगिती मिळाली पाहिजे आणि त्यानंतर ह्या 104 प्लॉट धारकांना न्याय मिळण्यासाठी आपण निश्चितच संविधानिक मार्गाचा वापर करू। यासाठी आपण लक्षवेधी सूचना सुद्धा भाजपच्या कार्यालयामार्फत मांडली होती, त्याला उत्तर आलेलं नाही म्हणून ती बोर्डवर आली नाही, परंतु विधानसभा अध्यक्षांनी आपली तपास सूचना सुद्धा स्वीकारलेली आहे आणि आपण चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत यांच्यापर्यंत हा विषय नेऊन तुमचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। माझं नाव संदीप कोकरे, मी गट नंबर 126 मध्ये जागा घेतली होती। ज्यावेळेस आम्ही जागा विकत घेतली त्यावेळेस आम्ही सर्व चौकशी केली होती, फेरफार काढले होते, त्यावेळेस ती सर्व जागा कायदेशीररित्या व्यवस्थित होती म्हणून आम्ही ती जागा परचेस केली। पण 3 वर्षानंतर एका इसमानी शासकीय त्रुटींचा फायदा घेत आमच्यावर जो अन्याय केलेला आहे त्याला आम्ही वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहोत आणि यातून शासनाला आम्हाला हे सांगायचं की आम्ही ज्यावेळेस जागा घेतली होती त्यावेळेस जे तहसीलदार होते किंवा जे शासकीय अधिकारी होते त्यांनी जे कागदपत्र आम्हाला प्रस्तुत केली त्या आधारे आम्ही ती जागा घेतलेली होती आणि 3 वर्षानंतर अचानक ते सगळेच कागदपत्र खोटे। याच्यामध्ये जर शासकीय अधिकारी चुकीचे असतील तर मग आमच्यावर हा अन्याय का व्हावा हीच आमची अपेक्षा आहे की शासनाने आम्हाला याच्यातून अन्यायमुक्त करावं आणि आम्हाला आमची जागा मिळवून द्यावी। सुभाष आहेरकर, गाव आहिरे या ठिकाणाहून खेडमध्ये राहण्यासाठी आलो आणि ज्यावेळेस प्लॉटिंग बनकर यांनी केले त्यावेळेस तिथली कागदपत्रे तिथले सगळं माहिती बघितली, जागा योग्य वाटली, तिथले कागदपत्र पाहिजे, कागदपत्र पण योग्य होते आणि मग आम्ही तिथे प्लॉटिंग खरेदी केल्यानंतर 2-3 वर्षांनी ना तिथे काहीतरी असं सर एक व्यक्ती आली, त्याने आम्हाला कोर्टाद्वारे काहीतरी नोटीस पाठवले आणि आम्हाला म्हणला की ही जागा बेकायदेशीर आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी दादा पेपर सगळे चेक केले तर हे सगळे शासनाचे ज्यावेळेस जे आमले मॅडम होते त्यांनी काहीतरी अर्धा नजराना भरला आणि तो नजराना भरून वरती भरायचा, तो खाली भरून घेतला। ही शासनाने केलेली चूक आहे। हे शासनाच्या चुकीचा आम्हाला खूप असा आज आम्ही 10 वर्ष झाले या गोष्टीतून खूप त्रासदायक म्हणजे बोलण्याच्या मनस्थितीत नाही अशा वेळेस आम्हाला एवढा त्रास झाला आहे। त्यामुळे या गोष्टीवरती शासनाने किंवा ज्याला जेवढं सहकार्य करता येईल त्यांनी आम्हाला मदत करून आम्हाला आमच्या जागेचा न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती।